गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला, क्रांतिकारी ठिकाणांना आणि युगपुरुषांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे महाड येथे उत्साही स्वागत करण्यात आले। या रथयात्रेच्या महत्त्वपूर्ण टप्प्याला महाडच्या ऐतिहासिक भूमीवर स्नेहल जगताप कामत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिले। उत्साह, ऊर्जा आणि महाराष्ट्र प्रेमाने नटलेल्या वातावरणात रथयात्रेने महाडमध्ये प्रवेश केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू झालेल्या या यात्रेने रायगडच्या पायथ्याशी असलेल्या महाडमध्ये थांब घेतला। येथे चौदार तळे येथे जलपूजन करण्यात आले, तर रायगड किल्ल्यावरून आणलेल्या पावन मृत्तिकेची पूजन करून हा ऐतिहासिक प्रवास अधिक अर्थपूर्ण करण्यात आला। ही रथयात्रा 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्र घडवणाऱ्या हुतात्म्यांना आणि युगपुरुषांना कृतज्ञतेने अभिवादन करण्याचा उद्देश यातून साधला जाते। ही अभिनव संकल्पना खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनातून साकारली जात असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून होत जाणाऱ्या या रथयात्रेचा सांगता सोहळा 1 मे रोजी मुंबईत मोठ्या अभिवादन कार्यक्रमाने संपन्न होणार आहे। उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले की ही रथयात्रा केवळ इतिहासाचा गौरव मांडत नाही, तर सामाजिक ऐक्य आणि राज्याच्या संस्कृतीचा संगम घडवते। हे उपक्रम नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरत आहे। महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा आपण या ठिकाणी खरं तर त्याला प्रारंभ केलेला आहे। महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जो 1 मेच्या रोजी आपण साजरा करतो, त्याच्यासाठी जितक्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं किंवा जितके आज आपले जे काही युगपुरुष होऊन गेलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांच्यामुळे जे काही आज आपण सगळेजण आहोत, त्या धर्तीवरती आज खरं तर जितके ऐतिहासिक स्थळं आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून या रथयात्रेचा आपण सुरुवात केलेला आहे। सिंधुदुर्गापासून सुरुवात होत असताना आज रायगडचा हा दौरा आपण करत असताना प्रामुख्याने महाडच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आज या रथयात्रेचं आपण सगळ्यांनी या माध्यमातून स्वागत केलेलं आहे। खरं तर महाराष्ट्र गौरव रथयात्रा ही जी संकल्पना आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार आमचे नेते सुनीलजी तटकरे साहेबांच्या संकल्पनेतून आत्तापर्यंतच्या चळवळीमध्ये जो काही आपल्याला यश आलेलं आहे, त्या धर्तीवरती आपल्या सगळ्यांचा एक गौरव या ठिकाणी व्हावा आणि त्याचबरोबर अभिवादन सोहळ्याच्या माध्यमातून खरं तर या यात्रेची आपण सुरुवात करत आहोत। आणि आता आपण चौदार तळा या ठिकाणी उपस्थित राहत असताना इथून आपण जे जल आहे ते त्या ठिकाणी घेत असताना अजून आपल्या एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी नितेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।